हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं। त्यासाठी आपण एक 8-10 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे। एक लिंबा घेतलेला आहे। गॅसवर मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले आहे। साहित्य: मोहरीची डाळ 1 वाटी, मीठ अंदाजानुसार घेणार, बडीशोप घेतलेली आहे 2 मोठे चमचे आणि मेथीचे दाणे एक 15-20 दाणे। आपण पहिले मिरची कापून घेऊया आणि गॅसवर तोपर्यंत मोहरीची डाळ ॲक्च्युली मी भाजलेली आहे, पण परत गरम करू, त्याला मॉइश्चर असतं म्हणून आपण थोडी गरम करून घेणार आहोत। खूप भाजायची नाही, ऑलरेडी मी भाजलेली आहे, पण ते नरम पडते त्यासाठी आपण थोडीशी गरम करून घेणार आहोत। आणि या साईडला मी मिरच्या कापते। अशा बारीक बारीक मिरच्या काप करून घेणार आहे मी। असे बारीक बारीक काप करून घेणार आहे। गॅस बंद केलाय मोहरीचा मी। आपण या प्रकारे सर्व मिरच्या बारीक करून घेणार। आता आपण हे मीठ पण भाजून घेणार, म्हणजे थोडंसं त्याचा आर्द्रता असते तर पण आपण थोडं परतून घेणार आहे गरम, आणि बडीशोप आणि धणे पण आपण परतून घेणार, म्हणजे त्याचा मॉइश्चर काढून घेणार आहे। आपण मीठ पण असं थोडं गरम करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे बडीशोप आणि मेथी पण भाजून घेणार आहोत। मेथी आणि बडीशोप आपण थोडी भाजून घेणार आहोत। आपण इथे गॅस तेलाचा बंद केला, त्याचा धूर निघायला लागलाय। आपण तेल गार करत ठेवलेलं आहे। मिरचीचं लोणचं करायला तसा फारसा वेळ नाही लागत आहे, पटकन होईल। फक्त तेल गरम लवकर का केलं, कारण ते गार व्हायला लागतं। चालेल, गॅस बारीक। आपण हे आता मिक्सरला थोडं जाडं, खूप बारीक नाही करायची आहे पावडर, याची जाडच ठेवायचं आहे, जाड बारीक असं वाटून घेणार आहोत। आपलं तेल गरम करून थोडं गार होते, आपण त्यात 1 चमचा खडा हिंग बारीक करून टाकत आहोत आणि असं ढवळून घ्यायचं। छानपैकी आपलं यामध्ये आपण मोहरी घेतलेली आहे 1 वाटी, त्यामध्ये बडीशोप आणि मेथी अशी जाड बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। मीठ घेणार आहोत आपण चवीनुसार, थोडंसं मीठ जास्त लागतं लोणच्याला या हिशोबाने। आणि हा मसाला मिक्स करून घ्या। आणि यात आपण मिरच्या टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार छान। आणि एक लिंबाचा रस टाकणार आहोत। आपण
तेल आहे ना, तेल आपण ह्याच्यात असं टाकून घेणार. गार झाल्यावर टाकायचे तेल, अगोदर नाही टाकायचं. थोडी आपण हळद घालणार आहे ह्याच्यात तेलामध्ये. तेलामध्ये हळद टाकलेली आहे आणि छान एकत्र करून घेतलं आहे. आता ते आपण ह्याच्यात मिक्स करू. झटपट मिरचीचं लोणचं रेडी होतं. त्यामध्ये आपण आता हा लिंबा पिळून घालणार आहे. एक लिंबाचा रस घालणार. कोणी कोणी फोडी पण घालू शकतो किंवा रस करून घालायचा. आता आपण हे मुरत ठेवूया लोणचं. आपलं लोणचं बघा सुंदर दिसतंय. तेल पण वरती आलेलं आहे छान, हे बघा. आणि झटपट होणारं मिरचीचं लोणचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना पाठवा. आपण आता हे बरणीत भरून घेणार आहोत. चवीला छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा बरणीत भरलेलं आहे आपलं लोणचं. सुंदर दिसतंय, तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.